आमचा जे विश्वास आमच्या देवावर आहे तोच उद्देश आहे आमचा आणि दुसरा कोणताही उद्देशाच्या मागे नाही। पण आम्ही जे संकल्प घेतला होता आणि त्याच्यानंतर हनुमानजीची जी मूर्ती हनुमान गडीला आम्ही जे स्थापना करणार होतो आणि त्याच्यासाठी आम्ही जे अयोध्यावरनं लांब लल्लाचे चरणाची जी माती आणि 7 नद्यांची जे पाणी आम्ही तिथून आणलं आणि हनुमान गडीची जी माती आम्ही तिथून आणली तर त्याची कळश तिथून निघाला, उज्जैन महाकाल गेला, इंदोर आला, प्रत्येक ठिकाणी होऊन सगळ्यांची इथे पूजा आरती झाली आणि आज आपल्या अमरावतीला पोचला आणि याचं सगळ्यांची माती जी अयोध्यावरनं आलेली आहे, रामगडीची जी माती आणलेली आहे, पाणी कळश आणला पवित्र ते आपण तिथे अर्पण करणार आहे। त्याच्यानंतर हनुमानजीची मूर्तीची सुरुवात होईल आणि ज्यांनाही माझे अमरावतीचं रंग पाहायचं असेल त्यांनी आज पाहू शकता की माझी अमरावतीमध्ये आज भगवामय अमरावती झालेली आहे। मी त्याच्यासोबत ज्यांनी आम्हाला जे 14 दिवस जेलमध्ये टाकलं त्यांनी एकदा फक्त हनुमान चालीसा पठण करन म्हणून 14 दिवस जेलमध्ये टाकलं तर त्यांना माझं आव्हान आहे तेव्हा फक्त एकच वेळ म्हटलं होतं हनुमान चालीसाचं पठण करन। आज हनुमान गडीवरनं अमरावतीचा हनुमान गडी त्याच्या इथून ते अमरावतीपर्यंत 5दा हनुमान चालीसाचं पठण होईल। ज्यांच्यामध्ये ताकद असेल त्यांनी ते थांबून दाखवा। माझा विश्वास अटल आहे, तेव्हाही अटल होता, आजही आणि उद्याही याच पद्धतीने राहणार आहे। आणि या 4-5 दिवस जे प्रदीप मिश्राजी महाराज आमच्या अमरावतीमध्ये आहे त्यांची कथाचं आयोजन झालेलं आहे ते उद्यापासून तेही सुरुवात होणार आहे आणि इथे भूतो न भविष्य असं लोकांची आस्था एक ठिकाणी जमून हा कार्यक्रम होणार आहे।